सकाळच्या घाईमध्ये नवऱ्याच्या टिफिनसाठी असो वा मुलांच्या टिफिनसाठी झटपट होणारं काहीतरी पाहिजे, तर चला मग आज आपण एकदम वेगळ्या पद्धतीने चटपटीत अशी बटाट्याची चटणी कशी बनवायची याची रेसिपी पाहू. नमस्कार, तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. 10 ते 15 मिनिटात चटपटीत अशी बटाट्याची चटणी बनवण्यासाठी येथे मी 7 ते 8 बटाटे घेतले आहे. आता आपण या बटाट्यांना स्वच्छ धुवून या बटाट्यांना कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत. बटाटे चांगल्या प्रकारे शिजून झाल्यानंतर येथे मी बटाट्यांची साल काढून घेतली आहे. आता आपण या बटाट्यांना कट करून घेऊ. आता अशाच प्रकारे आपण संपूर्ण बटाटे कट करून घेणार आहोत. येथे मी मोठ्या आकारामध्ये बटाटे कट करून घेतले आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लहान आकारामध्ये सुद्धा बटाटे कट करून घेऊ शकतात. आता इथे बटाट्याची चटणी बनवण्यासाठी मी गॅसवर कढईमध्ये 3 टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले होते. आपले तेल छान असे कडकडीत गरम झाल्यानंतर त्या तेलामध्ये आपण 1 टीस्पून मोहरी छान प्रकारे फुटायला लागल्यानंतर आता आपण यामध्ये 1 टीस्पून जिरे, हाफ टीस्पून हिंग व 2 मोठ्या आकाराचे बारीक चिरून घेतलेले कांदे टाकून घेऊ. कांदा टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व या कांद्याला छान असा गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेऊ. याआधीसुद्धा मी बटाट्याच्या चटणीच्या किंवा बटाट्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या होत्या. त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकतात. आता आपल्या कांद्यांना छान असा गुलाबी रंग येण्यास सुरुवात झाली आहे. आता आपण यामध्ये 7 ते 8 ठिचून घेतलेल्या लसूण पाकळ्या टाकून घेणार आहोत. लसूण टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. आपल्या कांद्याला आता छान असा गुलाबी रंग आला आहे. आता आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ. कोथिंबीर टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व आता अजून आपण 1 मिनिट हे सर्व चांगल्या प्रकारे तळून घेऊ. एक मिनिट हे सर्व चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ, 1 टीस्पून हळद, 1.5 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, तिखटचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकतात. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व 1 मिनिट हे सर्व चांगल्या प्रकारे तळून घेऊ. तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या फ्लेवर स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल. हे मसाले 1 मिनिट चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर आता आपण यामध्ये कट करून घेतलेले शिजवलेले बटाटे टाकून घेऊ. बटाटे टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या कढईवर झाकण ठेवून 2 मिनिटं ही चटणी चांगल्या प्रकारे वाफवून घेणार आहोत. 2 ते 3 मिनिटांनंतर आता आपण कढईवरचे झाकण काढून हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या बटाट्यांना चमच्याच्या मदतीने थोडेसे प्रेस करून घेणार आहोत. म्हणजे चमच्याच्या मदतीने हे बटाटे थोडेफार प्रमाणात स्मॅश करून घ्यायचे, म्हणजे तुमची बटाट्याची चटणी खाताना एकदम छान अशी लागते. बटाटे थोड्याशा प्रमाणात स्मॅश करून झाल्यानंतर आता आपण पुन्हा एकदा हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ.
आता आपण या बटाट्याच्या चटणीमध्ये 1 टीस्पून चाट मसाला टाकून घेऊ. तुम्ही येथे चाट मसाल्याच्या ऐवजी 1 टेबलस्पून लिंबूचा रस किंवा आमचूर पावडरचा सुद्धा वापर करू शकतात. आता आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ. चाट मसाला व कोथिंबीर टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व गॅस बंद करून घेऊ. आता आपली गरमागरम अशी बटाट्याची चटणी बनवून तयार आहे. मुलांच्या टिफिनसाठी किंवा नवऱ्याच्या टिफिनसाठी ही बटाट्याची चटणी एकदा नक्की ट्राय करून पहा. रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.